ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अभूतपूर्व उत्साहात पारगडवर शिवराज्याभिषेक सोहळा, गोंधळ, पोवाडे, रणहलगी व युद्धकला प्रात्यक्षिकांनी वातावरणात चैतन्य। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अजिंक्य किल्ले पारगडवर 351वा शिवराज्याभिषेक दिन चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला। मजरे कारवे तालुका चंदगड येथील शहीद जवान वेलफेअर फाउंडेशन, शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व पारगड ग्रामस्थांच्या वतीने रायगडवरील राज्याभिषेक सोहळ्याच्या धर्तीवर 8 वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे। 6 जून 2024 रोजी पहाटे काकड आरती 8 वाजता हनुमान मंदिर नजीक आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते गोपाळराव पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण, शस्त्रार्थ पूजन व भंडारा उधळण करण्यात आली। यावेळी गड पायथा ते भवानी मंदिर पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली। या दरम्यान सदरेवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी वळिवडे येथील दिगंबर खांडेकर आखाडा पथकाने लेझिम, मर्दानी खेळ व चित्तथरारक युद्ध कला प्रात्यक्षिके सादर केली। यावेळी माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील, नंदाताई बांभुळकर, कारवेचे सरपंच शिवाजी तुपारे, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। तत्पूर्वी दिनांक 5 रोजी कारवे येथून शिवपालखीचे गडावर आगमन झाल्यानंतर गड स्वच्छता, गड पूजन करण्यात आले। सायंकाळी संगीतकार अभिजित पाटणे व सहकाऱ्यांच्या गीत बहारदार कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं। यावेळी हत्ती मित्र आनंद शिंदे यांनी हत्ती व इतर वन्य प्राण्यांशी आपण मैत्री करण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त केले। रात्री मान्सूनच्या रिमझिम पावसात शाहीर रंगराव पाटील व पथकाने शायरी साज चढवला। त्यांच्या पोवाड्यांनी गडावर शिवचैतन्य निर्माण केलं। रात्री भवानी मंदिरासमोर देवीचा गोंधळ मांडण्यात आला। यावेळी हलकी सम्राट संजय बापू आवळे व पथकाच्या हलकी व घुमक्याच्या ठेक्यावर शेकडो शिवभक्तांनी दिवट्या नाचवत उत्स्फूर्त सहभाग घेतला। यावेळी पावसाळी धुक्याने व्यापलेल्या आसमंतात रंगीबिरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। 2 दिवस चाललेल्या कार्यक्रमात देवाप्पा बोकडे, विष्णू गावडे, शिवाजी सावंत, अशोक कदम, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्यासह चंदगड, आजरा, गडिंग्लज, बेळगाव, सीमाभाग व तळ कोकणातून प्रचंड संख्येने शिवभक्त तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी, चंदगड।